सध्या कोल्हापूरमध्ये चर्चेत असणारा विषय म्हणजे गोकुळची निवडणूक आणि गोकुळच्या निवडणुकीत पात्र अपात्र दूध संस्थांचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। न्यायालयाच्या निर्णयामुळे औसायनातील 194 दूध संस्था पात्र ठरल्यात आणि याच 194 दूध संस्थांमुळे गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। कारण हा केवळ संस्थांच्या पात्रतेचा विषय नाही, हा थेट मतदानाच्या आकड्यांचा आणि सत्तेच्या गणिताचा विषय आहे। आणि जर आणखी सुमारे 300 संस्था पात्र ठरल्या तर जवळपास 500 संस्थांचा हा समूह गोकुळच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो। मग प्रश्न एकच, या 194 संस्थांची एंट्री कोणाला ताकद देणार आणि कोणाच्या राजकीय गणिताला धक्का देणार? नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। गोकुळच्या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेतली तर हा वाद अचानक निर्माण झालेला नाही। गेल्या काही महिन्यापासून तब्बल 1320 दूध संस्थांच्या पात्र अपात्रतेवरून राजकीय आणि न्यायालयीन संघर्ष सुरू आहे। या संस्थांपैकी काही पात्र तर काही अपात्र ठरल्या। काही संस्थांवर औसायनाची कारवाई झाली आणि त्यानंतर न्यायालयीन लढाईने या संपूर्ण प्रक्रियेला एक नवीन वळण दिलं। जूनमध्ये गोकुळच्या 5470 संस्थांच्या अंतिम मतदार यादीतून 626 संस्था अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीच्या गणितावर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। पण आता न्यायालयाने 194 संस्थांबाबतचा औसायनाचा अंतिम आदेश रद्द केलाय। म्हणजेच ज्या संस्थांना मतदानाच्या प्रक्रियेपासून बाहेर ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला होता त्याच संस्थांना आता पुन्हा पात्रतेचा दिलासा मिळाला आहे। आणि इथेच खरी राजकीय गोची सुरू होते, कारण गोकुळमध्ये एक संस्था म्हणजे एक मताचं गणित। या 194 संस्थांचा मतदार यादीत समावेश झाला तर विद्यमान राजकीय समीकरणामध्येही निश्चितच बदल होऊ शकतो। त्यात आणखी सुमारे 300 औसायनातील संस्थांची सुनावणी शुक्रवारी होत आहे। जर या संस्थांनाही न्यायालयीन निर्णयाचा फायदा मिळाला तर पात्र संस्थांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो। म्हणजेच आज 194, उद्या आणखी 300, म्हणजे जवळपास 500 संस्थांचा नवा मतदार गट। याच 500 संस्थांकडे आता राजकीय पक्षाचं लक्ष लागणं साहजिक आहे। या संस्थांना मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार विनय कोरे यांचं पाठबळ राहिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। त्यामुळे या संस्थांचा मतदार यादीत समावेश झाला तर राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य आणि काँग्रेससाठी ही परिस्थिती अनुकूल ठरू शकते असा राजकीय अंदाज व्यक्त केला जातोय। आणि याच कारणामुळे भाजपसाठी हा अप्रत्यक्ष धोक्याचा इशारा मानला जातोय। मात्र इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, या संस्थांना पात्र ठरवण्याचा न्यायालयीन निर्णय झाला असला तरी त्या प्रत्यक्ष मतदार यादीत येणार का? कारण न्यायालयाने सहाय्यक निबंधक ठाकरे यांचा औसायनाचा अंतिम आदेश रद्द केला असला तरी दुग्ध विभागाचा औसायन कारवाई संदर्भातील मधला आदेश कायम असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे पात्रता मिळाली म्हणजे लगेच मतदानाचा अधिकार मिळाला का, हा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही। आणि म्हणूनच गोकुळच्या निवडणुकीत आता 194 हा फक्त आकडा राहिलेला नाही तर तो सत्तेच्या गणिताचा नवा फॅक्टर बनलाय। गोकुळच्या निवडणुकीत यादी ठरावासाठी सुरू असलेली चुरस, संस्थांच्या पात्र अपात्रतेचा वाद आणि न्यायालयीन लढाई या सगळ्यामुळे निवडणूक आधीच रंगली आहे। आता त्यात 194 संस्थांची भर पडली आहे। आणखी 30 संस्थांबाबतचा निर्णयही समोर येणार आहे। म्हणूनच खरी लढाई आता फक्त पॅनलची राहिलेली नाही, लढाई आहे ती मतदार संस्थांची संख्या वाढवून कोण आपलं गणित मजबूत करते याची। एकीकडे 194 संस्थांचा दिलासा, दुसरीकडे आणखी 300 संस्थांच्या निकालाची प्रतीक्षा आणि या दोन्ही निर्णयांच्या मध्ये अडकलेलं गोकुळचं राजकीय भवितव्य। म्हणूनच आता लक्ष गोकुळच्या निवडणुकीकडे नाही तर गोकुळच्या मतदार यादीत कोण येते आणि कोण बाहेर राहते याकडे आहे। कारण गोकुळमध्ये संस्था वाढल्या तर फक्त मतदान वाढणार नाही तर सत्तेचं गणितही बदलू शकते। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।